येतच असतो. तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, आता आज काय वाटतं त्या सगळ्या? अभी कुछ नहीं बोलने का किसी को, जो होगा वही अच्छा ही होगा. नाही आता जायंट त्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभू. आता मला जनतेने निवडून दिलं ना, आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही. निलेश लंके जायंट किल्लर ठरले का तुम्ही, असं वाटतंय का? कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती, बलाढ्य शक्ती समोर होती. गेल्या 2 महिन्यापासून संघर्ष चालू होता. कसं बघता याकडे, काय सांगाल या संदर्भात? ह्या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकार्यांनी मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जातं. माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू, शिवसेना असू, तुमचं कम्युनिस्ट असू, आम आदमी पार्टी असू, आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे. आज त्यांच्यामुळं हा विजय झाला. तर निलेश लंके शून्य, निलेश लंके शून्य. तुमचा काय अजेंडा आहे? अजेंडा काय लोकांमुळे अजेंडा निवडून आलेलो. आता पुढचा अजेंडा आज कुठंतरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार झाले. अजेंडा काय असणार आहे पुढं? लोक म्हणजे घाबरतात. काय त्याला काय नाही करायचे. दादागिरी करणाऱ्याला लक लाभ लाभू, कोणाला काय